प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना जाहीरपणे अश्लील शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे संसदेचे सदस्यत्व निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशनच्या वतीने नाशिक येथे तहसीलदार महसूल आप्पासाहेब तांबे यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन लोकसभा अध्यक्षांच्या नावे सादर करण्यात आले. पत्रकारांना गुंडशाहीची भाषा आणि धमकी निवेदनात नमूद केल्यानुसार सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पत्रकार प्रतिनिधींनी कर्तव्य भावनेतून खासदार संजय दिना पाटील यांना काही राजकीय प्रश्न विचारले होते. मात्र लोकप्रतिनिधी पदाची सर्व प्रतिष्ठा पायदळी तुडवून त्यांनी पत्रकारांना अत्यंत उर्मट आणि अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली. माझ्याकडे जेवायला या, मी तुम्हाला बघतो, परत नीट पाठवणार नाही अशी गुंडशाहीची भाषा वापरत त्यांनी पत्रकारांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना अत्यंत निंदनीय असून संसदीय लोकशाहीला काळिमा फासणारी आहे असा संताप संघटनेचे व्यक्त केला आहे. पत्रकार संरक्षण कायद्याचं उल्लंघन महाराष्ट्रात पत्रकारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रकारिता संस्था हिंसेला व मालमत्तेच्या नुकसानीला प्रतिबंध कायदा लागू आहे. या कायद्याच्या कलम 3 आणि 4 अंतर्गत पत्रकारांवर हल्ला करणे, त्यांना धमकावणे किंवा त्यांच्या कामात अडथळा आणणे हा दाखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. खासदारांनी या कायद्याचा आणि भारतीय न्याय संहितेच्या नियमांचं उघडपणे उल्लंघन केलं असल्याचं निवेदनात म्हटलंय. संघटनेच्या प्रमुख मागण्या: खासदार संजय दिना पाटील यांच्यावर नवीन पत्रकार कायदा, संरक्षण कायदा व भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार तात्काळ गुन्हा दाखल व्हावा. माननीय लोकसभा सभापतींनी या गंभीर कृत्याची निस्वार्थपणे व स्वनिर्णयानं दखल घेऊन सदर खासदारांचे संसदेचे सदस्यत्व त्वरित निलंबित करावे. कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व पत्रकारांना संपूर्ण सुरक्षा प्रदान करण्यात यावी. तीव्र आंदोलनाचा इशारा: या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई न झाल्यास अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील यांनी दिलाय. या निवेदनाच्या प्रती भारत देशाची पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी व भारतीय संसदचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनाही सादर करण्यात आलं. निवेदन सादर करतेवेळी संघटनेचे सरचिटणीस सुनील मगर, जिल्हाध्यक्ष योगेश घोलप, कार्याध्यक्ष अस्मिता वानखेडे, राजेंद्र भालेराव, नवीन नाशिक प्रतिनिधी पंकज पिंगळे यांच्यासह सक्षम पोलीस टाइम्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रतिनिधी सुनीता जैन, नाशिक.